नुसतं इथं येणं, काळजी घ्या म्हणणं, आम्ही सोबत हे म्हणणं, याने न्याय मिळत नाही. आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकदीनं रस्त्यावरती आलं पाहिजे. ताकदीनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे. आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना, बघा आम्ही तरी काय करतो, आम्ही सोबत येतो तुमच्या, यांना सळवतो पळच करतो आम्ही. आणि तेवढी शक्ती आहे आमच्यात, तेवढी शक्ती आमच्यात आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही. जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे. कोणत्या वेळेस काय विचार करायचा, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे, निर्णय क्षमता आमच्यात आहे. म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीव पणाला लावला आहे, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो, बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या. ते फोनाफोनी ते बंद करा. फोन करणं, कुठं याला पाठवणं आणि त्याला पाठवणं. एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो, तर मी शेतकरी, ते नंतर असतं, ते लपडं नंतर, ते नंतर बघायचं. ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर. हां, इथं शेतकऱ्यांचे पोट्टे तापून शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय. इथं जातपात आणायचे नाही. एकजुटीनं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना वटणीला आणा. तुम्हाला सांगतो, विनंती करून सांगतो. जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला, बोलणं लय सोपं असतं. तुम्ही तीनदा जोडून आला असताना आत्ता भाऊ, तुम्हाला माझी भाषा कळती का? चौथा दिवस झालो पशी आहेत, तुम्ही दोनदा तरी आणला असत. जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका. आताड्याची आग होती पोटात. सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही. इतकी भयंकर वेळ बेतलेली असते उपोषण करत्यावरती. उपोषण करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना, तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची. चौथा दिवस मानल्यावर तुमचे चेहरे पडू नये, तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नये, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो. त्याच्यात ती क्षमताच राहिलेली नसती. आपण उठून बसावं, तुमच्याशी बोलावं, परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटू नये म्हणून नाविलाजानं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो. तुम्हाला एक छोटीशी चुणूक सांगतो, सावध काय राहायचं. आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर असा दिसतो ना, तुम्हाला वाटतं तो चांगला आहे, पण ज्यावेळेस तो खाली पडतो ना, म्हणजे झोपते ते गादीवरती, त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी की आपल्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागली. पण आपला माणूस आपल्याला सांगत नाही आहे. तो का सांगत नाही? तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असतं म्हणून सांगत नाही. कारण मी ते करत आलो आहे. माझ्या लोकांना वाईट वाटू नये. आपण उपोषण करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जातात. म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना बच्चू भाऊ सुद्धा तुमची काळजी घेतात. पण मी सल्ला देऊन चाललोय तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना, त्यावेळेस शरीरात 100% त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं. ते आराम करतात असं समजू नका. कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून. इतक्या वेदना झालेल्या असतात की त्या वेदना ते शब्दात सांगत नाही आहेत. आणि त्या सांगायसाठी ते उपोषणाला बसलेले नसतात. त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते एक ध्येय घेऊन असतात की या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही, हे पण घेऊन ते इथं बसलेले असतात. मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो, आता झालायच ना उठाव, कोणी करू द्या. ते तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण ते लफडे बंद करा पहिले. ह्यो आमचा नाही बसला आणि त्यो आमचा बसायला पाहिजे होता. बच्चू भाऊने आता जीव टेकवायचं ठरवलंय ना, न्याय कोणाला मिळणार आहे? राज्यातल्या शेतकऱ्याला.
मग शेतकरी संघटनेचं आहे का, तो शेतकरी संघटनेचं आहे का, भाजपचं आहे का, काँग्रेसचं आहे का, शिवसेनेचं आहे का, बेसरामाचं आहे का? माणूस जर आपल्यासाठी बसायला तयार झालाय तर राज्यांनी क्षणात उठाव केला पाहिजे, कुठलाच विचार नाही करता. आता उलट शेतकऱ्यांना संधी आहे, शेतकऱ्यांना सांगतोय मी, या राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी आहे. कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलंय आणि बच्चू भाऊनी जीव पणाला लावायचा ठरवलाय. राज्यातले जे जे शेतकरी आता ऐकत असतील त्यांना हात जोडून सांगतो, तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना, त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायची बच्चू भाऊंवरती वेळच नाही यायला पाहिजे. त्यांनी सांगायचं उठाव करा, सगळं राज्य एका जागेवर आणि मग आपण यायचं. ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्याची बंद पाहिजे. शेतकऱ्याला स्वतःच हित जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चू भाऊ बसले. माझा जाहीरपणानं वाळ आहे. भाऊने दिलेला अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळे रस्ते बंद करून टाका, जाम करून टाका सगळं राज्य. आणि भाऊ आम्ही सोबत येतात. ज्यावेळेस मनोज जरांगे म्हणतो ना आपण लय येडपटे बरं का, मग आपण मग कचाकच घोडे लिहित असतो नाही ऐकलं. आणि तुमचं तेच रूप चांगलं आहे राव, तुम्हाला बरोबर वाटतं की हे रूप भाऊचं तेच रूप लय, थोबाडात हाणीन, बुटाड हाणीन आणि मग ते माईकच फेकून हाणीन, ते रूप लोकांना आवडतंय. मी होतो ना एकटा एकदा उपोषणाला बसायला, तुमची तब्येत खराब झाली, मय झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं? एक जण असं आड मोठं पाहिजे. आमच्यात तुम्ही, आम्ही तुम्हाला मानतो की माणूस खामके आहे, जे हातात येईन ते टोला असतो. आणि मला जरा ताकद कमी त्याच्यामुळे हानीत नाही, मी घोडे लावतो. त्यामुळे तुमचं रूप ते चांगलं आहे, पण जाऊ द्या. जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून, शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून, अपंगाला न्याय मिळावा म्हणून जर जीवाची बाजी लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचंय. कुणी पक्ष संघटनामध्ये आणायचं नाही. बच्चू भाऊसाठी एक दिवस असं ठरवायचं, बच्चू भाऊसाठी एक दिवस, आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरून. आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहित नाही, माझ्या आधीच येऊन गेले, माझ्या कचाट्या ते सापडायला पाहिजे होते. लगेच बैठक घेतली असते, म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ताच सांगा. उगा भाषण ठोकायचं निघून जायचं, काम धामायचं मसाळा. पण ते आता मला वाटलं बरोबर मी बी 4ला जातोय, ते बी 4लाच गठ्ठे सगळे. आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं, शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत, कारण मी प्रवाहात 2 वर्षापासून नवीन आहे म्हणून माहीत नाही. त्यांना हात जोडून विनंती आहे, आता खरंच वेळ आली एक व्हायची, शेतकऱ्याला न्याय द्यायची. सगळेजण बच्चू भाऊच्या पाठीमागो उभा, सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या, सगळी प्रेस घ्या. शेतकरी संघटनेचे जे उभ्या आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढतात आणि त्यांनी एक डेडलाईन द्या आम्हाला, या दिवशी पूर्ण राज्य बंद. ही मात्र एवढी जबाबदारी सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी उचलावी. त्यांनी एक बैठक घ्यायची, इथं घ्या, बच्चू भाऊ समोर घ्या, काय कुठं घ्या, तुमचा जो निर्णय असेल तो. तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला मान्य. त्यांनी आम्हाला सांगा ह्या दिवशी बंद, जर पुरं राज्य बंद नाही केलं ना तर बच्चू भाऊ तुम्हाला तोंड बी दाखविणार नाहीत, आम्ही पुरं राज्य जाम करून टाकतो. माया बी तोंडातलं आलंय, लय बोलत नाही मी, पण जेवढं बोललं तेवढं पाळी. मला बोलायला त्रास होतोय, पण आता भाऊवर माझा आलंय जीव आहे, कारण भाऊचा मायावर तेवढंच. भाऊ बी अंतरवाली सारखे येडे घालायचे, पण भाऊने माझ्यासारखी भूमिका घेतली असं मला वाटतंय म्हणून मी धावत पळत आलो. अंतयात्रा शब्द वापरला त्यांनी, अंतयात्रा. दातडं काढू नका, लहान विषय नाही येऊ. अंतयात्रा शब्द लहान विषय नाही. स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडायचं ठरवलं या माणसानं. अंतयात्रा शब्द साधा नसतो. जो स्वतःच्या बायकोच्या कंपाळाचं कुंकू पसायला भेट नाही ना
अशा शेतकरी नेत्याच्या पाठीमागं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकारण सोडून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.